नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, रस्ते वाहतूक अधिक सुरक्षित व्हावी या हेतूनं एक मोठा निर्णय घेण्यात आलाय। अनेकदा 4 ते 6 मार्गिका असलेल्या रस्त्यांच्या बाहेरील बाजूच्या मार्गिकांवरती कायमस्वरूपी गाड्या पार्क केलेल्या आढळून येतात। अशा पार्किंगमुळे रस्ते मोठे असूनही त्याचा प्रत्यक्ष वाहतुकीसाठी वापर करता येत नाही आणि हीच समस्या दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक मोठा निर्णय घेतलाय। बेवारस पडलेल्या गाड्या, बेकायदेशीरपणे होणारं पार्किंग आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये अडथळा ठरणाऱ्या वाहनांसंदर्भात हा एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे। महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या गोवा राज्यात आणि लवकरच असा निर्णय महाराष्ट्रातही घेण्यात येईल असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। यामध्ये गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी वाहतुकीच्या नियमांसंदर्भात नुकतीच घोषणा केली आहे। यापैकी सर्वात हा महत्त्वाचा नियम म्हणजेच पार्किंग संदर्भातला। या नियमानुसार एखाद्या सार्वजनिक ठिकाणी 8 दिवसांपेक्षा अधिक काळ एकाच जागी वाहन पार्क करून ठेवलेले असेल तर ते बेवारस घोषित केलं जाणार आहे। तसेच अशी वाहनं थेट भंगारामध्ये काढणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केली आहे। नव्या आणि जुन्या सर्वच वाहनांना हा नियम लागू असणार आहे। अगदी नवीन गाडी बऱ्याच दिवस सार्वजनिक ठिकाणी एकाच जागी पार्क करून ठेवल्यास ती सुद्धा भंगारामध्ये काढण्यात येऊ शकते। गाडी ताब्यात घेतल्यानंतर मालकाला नोटीस पाठवली जाईल। मालकानं कुठलाही प्रतिसाद दिला नाही तर वाहन सरळ भंगारामध्ये काढले जाईल। मालकाला या वाहनावरती कुठल्याही प्रकारचा दावा सांगता येणार नाही असंही सावंत यांनी सांगितलं। गोव्याची राजधानी पणजीमध्ये 250हून अधिक बेवारस वाहनं असून ती ताब्यात घेण्यात आली आहेत आणि आता अशी कारवाई राज्यभर सुरू झाली आहे। अधिक रस्ते मोकळे करून वाहतूक सुरळीत करण्याचा यामागचा हेतू आहे। त्यानंतर बेकायदेशीरपणे वाहनं भाडेतत्वावरती देणाऱ्यांविरोधात देखील राज्य सरकारनं कंबर कसली आहे। परवानगी न घेता भाडेतत्वावरती वाहनं देणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाणार आहे। आतापर्यंत बेकायदेशीरपणे भाडेतत्वावरती घेण्यात आलेल्या आणि देण्यात आलेल्या 550 खाजगी वाहनांविरोधात देखील कारवाई करण्यात आली आहे। या वाहनासंदर्भातील परवाने रद्द करण्यासाठी परिवहन कार्यालयाला सूचना करण्यात आलेल्या आहेत। भाडेतत्वावरील गाड्यांचा अपघात होऊन वर्षभरामध्ये गोव्यामध्ये 365 जणांचा मृत्यू झालाय। मुख्यमंत्री सावंत यांनी हा विषय फारच गंभीर असल्याचं म्हटलंय। अशा अपघातांमध्ये बळी पडलेल्यांची 70% लोकांना काहीच दोष नसतो आणि मृतांपैकी 50% लोक हे पादाचारी असतात। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जर तुमची नवी कोरी गाडी असेल आणि ती जर तुम्ही एकाच जागी 8 दिवसांपेक्षा जास्त पार्क करून ठेवली तर ती गाडी देखील भंगारात काढली जाऊ शकते आणि असाच नियम मुंबईमध्ये देखील लवकरच लागू करण्यात येणार आहे आणि त्या संदर्भामध्ये सरकारचं धोरण तयार करण्याचं काम चालू आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।